एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त केली जात आहे। यासाठी कार्यकर्त्यांकडून मंदिरांमध्ये आरती केली जात आहे। सोमवारी नांदेडमध्येही शिवसेनेकडून गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरात आरती करण्यात आली। यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी देवीकडे साकडं देखील घालण्यात आलं। शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजश यादव यांच्या वतीने देवीला साकडं घालण्यात आले। यावेळी बिल्लू यादव, प्रकाश जोंधळे, संजय धुलधाणी, गजेंद्रसिंह ठाकूर, स्नेहा पाटील, दीपा उदावंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेनं ऐतिहासिक हा विजय या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल सर्व जनतेचे हार्दिक सर्वप्रथम मी आभार मानतो। आज या ठिकाणी 3.5 पीठापैकी अर्ध पीठ ज्याला मानलं जातं असं आमच्या रेणुका माता मंदिर गाडीपुरा भागातल्या या मंदिराला आज रेणुका मातेला सर्व शिवसैनिकांतर्फे साकडं घालण्यात आलेले आहेत की माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा जनतेचे, गोरगरिबांचे, दीनदलितांचे व शेतकऱ्यांचे कैवारी एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन या ठिकाणी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद यांनी स्वीकारावा आणि त्यांच्या हस्ते पुन्हा जनतेची सेवा या ठिकाणी व्हावी यासाठी सर्व शिवसैनिकांतर्फे आज या ठिकाणी आम्ही साकडं घातलेलं आहे। इथे रेणुका मातेची जुन्या मोंढ्यामध्ये आरती केलेली आहे। साकडं घालण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी परत मुख्यमंत्री व्हावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। कारण लाडक्या बहिणींना जर न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्राचे परत लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच झाले पाहिजे।